ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी कॉन्सेप्ट मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे, प्लस इंस्टाग्राम ट्रेंडिंग सुद्धा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. सोबत मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालाय, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा जर तुम्ही एडिट करणार आहात व्हिडिओ, तो व्हिडिओ बरोबर होणार नाही, नंतर तुम्ही मला बोलू नका. प्लस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेस यूज केलेला आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जर एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करायचा काय सुद्धा प्रॉब्लेम आला, त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. कारण मित्रांनो, एखाद्या वेळेस मटेरियल द्यायला प्रॉब्लेम होते, त्यामुळे आपण टेलिग्रामवरती सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये, प्लस एपीके सुद्धा प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. प्लस मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला लाईक करायला कोणी विसरायचे नाहीये, चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा कोणी विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, चला जास्त कोणता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावना, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहोत, म्हणजे फोनवरच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओचा कॉन्सेप्ट आहे खूप जबरदस्त प्लस ट्रेंडिंग सॉन्गवरती होणार आहे मित्रांनो. तर डेमो व्हिडिओ तुम्ही आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल, तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर सिंपल काय आजचा जो व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ आपल्याला कॅपकटवरती क्रिएट करायचा. तर कॅपकटवरती व्हिडिओ एडिट करायचा म्हणजे खूप डेंजर कार्यक्रम असतो माहिती कॅपकटचा. आणि मित्रांनो, हे जे कॅपकट माझ्याकडे आहे ते एकदम प्रो लेवलचं कॅपकट आहे. मी कालच इन्स्टॉल करून घेतलंय. काल एकदम स्मूथ इफेक्ट चलत आहेत, काय सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. एक नंबर कॅपकट चलत आहे मित्रांनो. जर तुम्हाला कॅपकट पाहिजे असेल तर याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. म्हणजे याच्या टेलिग्रामवरती मी कॅपकट दिले, तिथून एकदम फ्रीमध्ये कॅपकट डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून आपलं टेलिग्राम नक्की जॉईन व्हा. प्लस ऍप्लिकेशन मटेरियल्स डाउनलोड करून घ्या. ओके, आता कॅपकट म्हणल्यावर कॅपकटला आपल्याला VPN लागतो. VPN मध्ये पॉक्स VPN यूज करतो. माझं VPN आहे ते कनेक्टेड आहे. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, काही विषय नाही, कॅपकट म्हणल्यावर काय नसतंय. ओके, आपलं जे कॅपकट आहे तर ते ओपन करायचे VPN कनेक्ट करून. ओके, आपले ही बघा काय कॅपकटचा अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं तुम्हाला एक 16 सेकंदाचा व्हिडिओ आहे. आणि मित्रांनो, हा गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी सुद्धा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. कुणाचे बनवा, काय सुद्धा अडचण नाही. ओके, अशा प्रकारे व्हिडिओ आपल्या कॅपकटवरती व्हिडिओ आपण इम्पोर्ट करून घेतलेला आहे, अशा प्रकारे बघायला भेटणार आहे. ओके, काय करायचा विषय, आता व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, ते ऑप्शन आहे बघा. तुम्हाला सांगतो इथं एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करून घ्यायचे. व्हिडिओ आहे बीटचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये. ओके, सॉन्गवरती क्लिक करायचे, बीट्सवरती यायचे मित्रांनो. बीट्सवरती आल्यानंतर थोडं स्क्रॉल करायची, तर बीट्स तुम्हाला बघायला भेटतील. ही इथं आपला असणार आहे पहिला बीट. ओके, ही इथं ओके, इथं पहिला बीट आहे. जिथं बीट नाव येईल ते आपला बीट असणार. दुसरा बीट आहे, तिसरा बीट आहे. गाईज तुम्हाला जरा व्हॉइस वगैरे काय येत असेल तर काय थोडं ॲडजस्ट करा, कारण गाव सप्त्यामुळे आवाज नसेल येत असं वाटते मला, त्यामुळे घ्या ॲडजस्ट करून. काही जे बघा अशा प्रकारे काही बीट्स आहेत आपले, जास्त काय मोठे जवळजवळ बीट आहेत मित्रांनो. फक्त एकदम बीट एक केअरफुली ॲड करून घ्या मित्रांनो, लक्षपूर्वक देऊन ॲड करा, कारण बीटचा विषय बीटवरच मेन असतो सगळा खेळ. नाहीतर नंतर आपले काही कार्यक्रम फेस करणं म्हणजे बरं आहे, कसं नंतर पण प्रॉब्लेम नको. आणि तुम्हाला काय सुद्धा अडचण ते बिंदासली कमेंट करा, कमेंटचं उत्तर आपण लगेच देऊन टाकत असतो. ओके, हे बघा अशा प्रकारचे आपले बीट्स आहेत, तर ते आपण बीट्स ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो, सिंपल एक सांगतो. आता मी एकच फोटो यूज केला, तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा, वेगवेगळे फोटो यूज करा, जेणेकरून काय होईल आपला जो व्हिडिओ आपला व्हिडिओ एकदम भारी दिसणार आहे. आता मी सिंगल फोटो सांगतो, आणि जर तुम्ही मल्टिपल फोटो खरंच यूज करा तर डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ स्प्लिट करून टाकायचे. व्हिडिओ स्प्लिट करून फक्त जे आपले फोटो आहे ते फोटो चेंज करायचे. ओके, अशा प्रकारे इथून काय करायचं, फक्त फोटो चेंज करत चालायचे. आता मी सिंगल फोटोचं दाखवतो, म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा
कन्फ्युजन होणार नाही. आता काय करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली स्क्रॉल करून रिप्लेसवरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं आहे. तर मी फोटोज ॲड करून दाखवतो मित्रांनो. ह्या फोटोला स्प्लिट करून घ्यायचं. ओके, फोटो जे आहे ते फोटो मी स्प्लिट करून घेतो. जास्त काय हार्ड कार्यक्रम नसतो, फोटो वगैरे स्प्लिट करायचं, बिट्स वगैरे लावायचं मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचा. आपण आपल्या व्हिडिओमध्ये एकदम किती पण हार्ड एडिटिंग असू द्या, आपण सोप्या भाषेत आणि सोप्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. ओके, आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब मला एक कसं लय भारी वाटतं मित्रांनो जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर, म्हणजे आपल्याला पण समजतं ना. बाकी काही विषय नाही मित्रांनो. आजचा व्हिडिओ खरंच एकदम युनिक आणि ट्रेंडिंग सॉन्गवरती झालेला आहे मित्रांनो. आता बघूयात आपण काय होते काय नाही विषय. आपण आपले जे फोटो आहेत ते फोटो स्प्लिट करून घेऊयात. फोटो स्प्लिटचं काम काय अवघड नसतं, कुणीही करू शकतो फोटो स्प्लिट. ओके, बिट्स वगैरे लावायचं थोडंफार असतं हार्ड म्हणा, बट फोटोचं काय नसतं अवघड. ओके, आता फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत आपण. या फोटोला आपलं ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करायचे. आता कुठं कोणतं ॲनिमेशन कसं ॲड करायचं सगळं समोर आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ कुणी स्किप करायचं नाही, व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही. ओके, आपण आपल्या मेन व्हिडिओवरती दाखवतो मला कुठे काय ॲड करायचं आहे. तर सिंपल मित्रांनो, ही बघा आपण आपल्या मेन व्हिडिओवरती आलो. एकदम कॅपकडे कसं स्मूथ चालते बघा, तुम्हाला सगळं कळत आहे. आता ही बघा अशा प्रकारे थोडंफार तर लॅग मारणारच. 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती यायचं. ओके, इनवरती याला काय ॲनिमेशन नाही आहे, सिंपल ॲनिमेशन नाही आहे याला. आता विषय काय करायचं मित्रांनो, तुम्हाला ही फोटो सांगायचे विसरलो वाटतं मी. तर अशा प्रकारे काय करायचं, फक्त एक फोटो डुप्लिकेट करून दाखवायचे. वाटलं तुम्हाला मी परत दाखवतो आपल्या त्या ह्याच्यावरती नेऊन. ओके, काय सुद्धा अडचण नाही मित्रांनो तुम्हाला दाखवण्या पद्धतीने. काय करायचं सांगतो, हे बघा जिथं आपण व्हिडिओ तुम्ही स्प्लिट केलं ते फोटो स्प्लिट केलं ते हाच फोटो डुप्लिकेट करायचा बघा. डुप्लिकेट करून या फोटोला काय करायचं, खाली आपल्याला घ्यायचं आहे ओव्हरलेला. ओके, हे बघा ओव्हरलेला करून घ्यायचं फोटो. ओव्हरलेला करून घेतल्यानंतर 1 नंबरच्या फोटोपाशी ठेवायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे ठेवला तरी चालणार आहे. हे बघा अशा प्रकारे. ओके, संपूर्ण फोटो ठेवला तरी चालणार, थोडंफार कमी करून घ्या. वाटलं हाच फोटो डुप्लिकेट करायचा आहे. ओके, डुप्लिकेट करून समोरच्या इथे ठेवायचं अशा प्रकारे. ओके, परत हाच डुप्लिकेट करायचा आहे, परत समोर फोटोपाशी नेऊन ठेवायचा इथं अशा प्रकारे. बघा हे बघा अशा प्रकारे 3 फोटो झाले का, बहुतेक 3च फोटो आहेत. बाकी या फोटोला काय करायचं, याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. त्यासाठी बीजीवरती यायचं मित्रांनो, रिमूव्ह बीजीवरती. इथं आलात त्यानंतर ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं, बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली रिमूव्ह होणार आहे. हे बघा अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं, एकदम बरोबर कटआउटमध्ये रिमूव्ह झालेला आहे. 3 फोटोचा रिमूव्ह करून घ्या. बाकी आता तुम्हाला सांगतो मी समोर काय विषय काय नाही. ओके, आता काय करायचं, 2 नंबरचा फोटो आहे, 2 नंबरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इनवरती तुम्हाला बेसिकवरतीच पॅडलिंग नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे, ॲनिमेशन बघायला भेटणार आहे पॅडलिंग नावाचं. ओके, बेसिकवरती अशा प्रकारे इंटरफेस आलेला आहे आपल्या कॅपकटचा. ओके, बेसिकवरती पॅडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. 0.9 सेकंडची लेंथ ठेवायची आहे. ओके, समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, समोरच्या फोटो कशा आलात, परत ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं, व्हायब्रेशनवरती यायचं. व्हायब्रेशनवरती एक अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. कोणता, अनफोल्ड. अनफोल्डची लेंथ 0.9 सेकंड ठेवायची आहे. समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, परत ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं. इनवरती तुम्हाला रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. कोणता, रॉक व्हर्टिकली. बाकी रॉक व्हर्टिकलची लेंथ 0.5 सेकंड ठेवायची आहे. ओके, समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, बेसिकवरती यायचे. इथं एक बेसिकवरती तुम्हाला पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. ॲनिमेशनची लेंथ 1 सेकंड ठेवून द्यायची. ओके, 1 सेकंड ठेवून घ्या. आता काय करायचं, समोरचे फोटो म्हणजे छोटे छोटे फोटो, छोट्या छोट्या फोटोंपाशी यायचे तुम्हाला सांगतो. ॲनिमेशनवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. म्हणजे कॉम्बोवरती येऊन ट्रेंडिंगवरती यायचं. इथे तुम्हाला ट्रेंडिंगवरती एक बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. कोणतं, बाउन्सी रश. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ओके, इथं आला समोरच्या फोटोपाशी, परत आपल्याला ॲनिमेशनवरती यायचं, परत कॉम्बोवरती यायचं, बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. तर बाउन्सी रश किती फोटोला ॲनिमेशन आहे तुम्हाला सांगतो, 1 2 3 4 5. ओके, कम्प्लिटली 5 फोटोला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन असताना 6 नंबरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती यायचं आहे, एक कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, एक पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. कोणता, पॉपिंग कॅन्डी. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, याला सुद्धा बहुतेक कॉम्बोवरती येऊन पॉपिंग कॅन्डीचं ॲनिमेशन आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, याला सुद्धा पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन असणार आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं 12 सेकंदाच्या. ओके, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. कोणता, डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, डिस्टोर्ट लेफ्ट ॲड केला. समोरच्या फोटोपाशी या मित्रांनो, समोरच्या फोटोपाशी आल्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, ह्याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, एक कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. इथं पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन आहे. कोणता, पेंडुलम 1. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं, परत कॉम्बोवरती यायचं, याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन आहे, हा इथं ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, एक कॉम्बोवर झाल्यानंतर ट्रेंडिंगवरती पॅन राईट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. बाकीची लेंथ फुल ठेवायची आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो,
ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. एक तिथं पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. कोणता? पॅन लेफ्ट. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. अरे हे इथं आलं तर समोरच्या फोटोपाशी ट्रान्झॅक्शनवरतीच क्लिक होते. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. 3D कार्ड 2. ओके, हा इथं ॲड करायचा आहे. लास्टच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं, 3D कार्ड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, इथं 2 आहे, इथं 1. ओके, आता इथं आपण सगळे ॲनिमेशन्स तर ॲड केले. आता काय करायचं आपल्याला तुम्हाला सांगतो. ह्याचा काय विषय आहे, ह्याचा विषय तुम्हाला सांगतो. आता हे जे मी की आहे ती की कट करून घेतो, वाटलं तर मी तुम्हाला सांगायला सोपं जाणार आहे. अशा प्रकारे काही हा फोटो तुम्हाला बघायला भेटणार आहे, म्हणजे सिंपल पहिल्यांदा. ओके, काय करायचं मित्रांनो, इथं एक की द्यायची आहे स्टार्टिंग पॉईंटला आणि एंडिंग पॉईंटला की द्यायची आहे. एक स्टार्टिंग पॉईंट पशी यायचं आहे. स्टार्टिंग पॉईंट पशी आला त्याला अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. ओके, खाली घेतलं का, खाली घेतल्यानंतर थोडं समोर यायचं, दोन एकीच्या सेंटरला इथे एक ग्राफ आहे, ग्राफवरती क्लिक करायचं आहे. ग्राफवरती क्लिक केला, थोडं समोर यायचं मित्रांनो. इथे एक तुम्हाला ग्राफ बघायला भेटणार आहे, एक फ्लो 1 नावाचं. कोणता? फ्लो 1. सिंपल ग्राफ इथं ॲड करायचा आहे. ओके, आता मी आपली जी व्हिडिओ आहे ही आहे मोबाईलची, आवाज कमी करतो मोबाईलचा आवाज, म्हणजे जेणेकरून आपल्याला डिस्टर्ब नाही होणार. ओके, जिथे आवाज येते आवाजमुळे डिस्टर्ब नाही होणार. हे बघा अशा प्रकारे इथं फ्लो 1 द्यायचा आहे, जेणेकरून थोडा बाहेर दिसणार आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत याची मी की तुम्हाला मायनस करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला सांगायला सोपं जाणार आहे. काय करायचं, स्टार्टिंग की द्यायची, परत त्याच प्रकारे स्टार्टिंग की दिली, एंडिंग की एक द्यायची आहे. ओके, इथं ग्राफ नाही सेट करायचं, एंडिंग की द्यायची आहे. स्टार्टिंग की पशी येऊन याला अशा प्रकारे वरती ठेवायचं. ओके ओके, इतकं वरती ठेवायचं. परत इथं यायचं, याला सुद्धा बहुतेक फ्लो 2 आपण देऊन टाकायचं, जाऊ द्या काय विषय नाही. पुढे गेला फ्लो 1, याला फ्लो 1 देऊन टाकायचं. ओके, याला फ्लो 1 दिला. आता ह्याला काही जास्त नाही हार्ड, बट ह्याला सुद्धा अशा प्रकारे काय करायचं मित्रांनो, स्टार्टिंग एंडिंग की द्यायची आहे. स्टार्टिंग की पशी यायचं, याला फक्त लेफ्टला करायचं आहे. आणि इथं असणार याला एक ग्राफ, एक इथे का असणार आहे, एक क्लबिक इयर्स नावाचं ग्राफ आहे. क्लबिक इयर्स हा ग्राफ इथे ॲड करायचा. ओके, इतके 3 फोटोला 3 ग्राफ ॲड करून घ्या वेगवेगळे. ओके, आता आपण 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं, इफेक्टवरती यायचं मित्रांनो. इफेक्टवरती आलात, एक तुम्हाला आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर ट्रेंडिंगवरती तुम्हाला फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. कोणता? फ्लॅश. सिंपल इफेक्ट ॲड करायची. इफेक्टची लेंथ बाकी एक तुम्हाला सांगतो 7 सेकंदापुरती ठेवायची, कंप्लीट 7 सेकंदापुरती ठेवायची. ओके, इथे इतकी ठेवायची आहे. काय करायचं आहे आता, एक तुम्हाला सांगतो, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचे मित्रांनो. एक ट्रेंडिंगवरती यायचं आहे, एक सुपरला स्पोर्ट नावाचा इफेक्ट आहे, हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, इथं अशा प्रकारे. ओके, इतके ॲड करायचे तुम्हाला. आता आपण मेन म्हणतं ह्याचं ॲनिमेशन बघूयात कोणता आहे मित्रांनो. बहुतेक इथं ॲनिमेशन नाही, याला असणार आहे इफेक्टच असणार आहे. तुम्हाला सांगतो कोणतं इफेक्ट आहे. हां, आता इफेक्ट आहे मित्रांनो, इफेक्ट ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक स्लॅश रिव्हील नावाचा इफेक्ट आहे, स्लॅश रिव्हील. ओके, 1 नंबरच्या फोटोला कोणता असणार आहे, स्लॅश रिव्हील. इथं ॲनिमेशन नाही, इथं इफेक्ट आहे. फोटोला आपण डायरेक्ट फोटोला अप्लाय केला इफेक्ट, स्लॅश रिव्हील नावाचा इफेक्ट आहे 1 नंबरच्या फोटोला. ओके, आता काय करायचं मित्रांनो, 7 सेकंदापाशी यायचं आहे. 7 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. एक 7 सेकंदापाशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं आहे. ते शेक नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. शेक सिंपल इफेक्ट ॲड करायची. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. मी एक 13 ठेवून घेतलेली आहे. ओके, आता काय करायचं, परत 7 सेकंदापाशी यायचं आहे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती याच्यानंतर एक सर्च करायचं, स्ट्रोब. ओके, स्ट्रोब इफेक्ट सर्च करायचा आहे. हे बघा स्ट्रोब, 1 नंबरला स्ट्रोब इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिंपल स्ट्रोब इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची, बाकीला काय ॲडजस्ट करायची गरज नाही. ओके, काय करायचं, परत 7 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 7 सेकंदापाशी आल्यानंतर आता यायचं आहे बॉडी इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. इथे एक ग्लोईंग डबल्स नावाचे इफेक्ट बघायला भेटणार आहे आपल्याला. ग्लोईंग डबल्स सिंपल इफेक्ट ॲड करायचे. बाकी इफेक्ट आहे, इफेक्टची लेंथ 1, 2, 3 कंप्लीट 3 फोटोपुरती ठेवायची आहे. किती फोटोवरती ठेवायची, 3 फोटोवरती ठेवायचे, ग्लोईंग डबल्स नावाचे. ओके, 9 सेकंदापाशी यायचे. तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं त्याप्रमाणे या, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही आहे. ओके, काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला यायचं परत बॉडी इफेक्टवरती प्रोवरती यायचे. ओके, प्रोवरती म्हणजे तुम्ही जर हे आपलं काय म्हणते ते, तुम्ही जरी CapCut डाउनलोड केलं म्हणजे तुम्हाला असे इफेक्ट बघायला भेटणार आहे. प्रोवरती यायचे. प्रोवरती म्हणजे क्लोनवरती, समजा आपल्या म्हणजे नॉर्मल CapCutमध्ये क्लोनवरती यायचं. इथं फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट तुम्हाला आहे आपल्याला म्हणजे CapCutवरती बघायला भेटतोच. फ्रॅगमेंट क्लोन नावाचा सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी इफेक्टचे त्या फोटोवरती ठेवायचे. हाच इफेक्ट डुप्लिकेट करून समोरच्या फोटोवरती येऊन चिटकून टाकायचे. ओके, 10 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 10 सेकंदापाशी आलात, परत यायचं बॉडी इफेक्टवरती, परत यायचं क्लोन किंवा प्रोवरती आलात. इथे एक फ्लॅन्टोम सिप नावाचा इफेक्ट आहे. फ्लॅन्टोम सिप सिंपल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची
लेंथ आपल्या फोटोवरती ठेवायची, परत यालाच कट करून डुप्लिकेट करायचं, समोरच्या फोटोपाशी येऊन याला ॲड करायचं. ओके, आता डायरेक्ट एक मधला फोटो सोडायचा, समोरच्या फोटोपाशी यायचं, म्हणजे 12 सेकंदापाशी तुम्हाला स्क्रीनमध्ये आपल्या मोबाईलमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्हाला सोपं जाईल. काय करायचं आहे, परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. इथं एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय ड्रीम सिंपल इफेक्ट ॲड करायचा, इफेक्टची लेंथ त्या 2 फोटोवरती ठेवायची आहे. ओके, 13 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 13 सेकंदापाशी आलात एक यायचं. परत आपल्याला ग्लोईंग लाईट्सवरती म्हणजेच बॉडी इफेक्टवरती इथे एक हर्ट फ्लेम नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. हर्ट फ्लेम्स सिंपल इफेक्ट ॲड करायचे, इफेक्टची लेंथ बाकी 14 सेकंद म्हणजे 2 फोटोवरती ठेवायची आहे. ओके, त्याच्या समोर यायचं मित्रांनो. समोर आलात परत यायचं आपल्या बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. टेक्नॉलॉजी 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. टेक्नॉलॉजी 1 सिंपल इफेक्ट ॲड करायची, इफेक्टची लेंथ 2 फोटोवरती ठेवायची. आता लास्टला काय इफेक्ट वगैरे काही गरज नाही आहे. ओके, तर आपली व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट आपण इतके ॲड करून घेतलेले आहेत. आता सिंपल विषय काय करायचं, इतकं आपण ॲड केलं आपल्याला याच्या स्टार्टिंग पॉईंट पाशी आला, तिथं आपल्याला एक तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघायला म्हणजे व्हाईट बॉक्स बघायला भेटणार आहे. या व्हाईट बॉक्स पाशी यायचं आहे. ओके, व्हाईट बॉक्स पाशी आला ट्रेंडिंगवरती, तर तुम्हाला इफेक्ट नाही बघायला भेटायचं. इथं थोडंसं स्क्रॉल करायचं, एक लाईट आहे, लाईटवरती यायचं मित्रांनो. लाईटवरती आला तिथे ब्लँच नावाचं तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे. ओके, ब्लँच. ओके, हा ब्लँच नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. बाकी ट्रान्झॅक्शन लेंथ आहे ती 0.1 सेकंड ठेवायची, म्हणजे एकदम 0.1 सेकंड. बाकी सेटर खाली टाकलं तिथे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे बघा. ही इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे. इथं अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जेणेकरून काय होईल, आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे एकाच क्लिकमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शन जाऊन बसणार आहे. म्हणजे एका क्लिकमध्ये सगळीकडे जाऊन बसणार आहे. ओके, म्हणजे मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओ ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे. तर आपण आता तुम्ही म्हणता की आपण हा बॉयचा व्हिडिओ बनवला, गर्लचा व्हिडिओ कसा बनवायचा. गर्लचा म्हणजे हाच व्हिडिओ बनवायचा मित्रांनो. फक्त विषय काय करायचा, म्हणजे हाच व्हिडिओ हाच फॉर्मॅट राहा, फक्त त्याचे फोटो चेंज करायचे. कशी चेंज करायचं सगळं सांगतो लगेच एकाच मिनिटामध्ये. ओके, थोडं स्क्रॉल करायचं, फोटोवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करायचे. तर सिंपल विषय काय करायचं, फक्त फोटो चेंज करून घ्यायचा. ही बघा अशा प्रकारे फोटो काय करायचा, फक्त चेंज करून अशा प्रकारे झूम करायचा आहे. दाखवतो तुम्हाला मी. फक्त फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे, अशा प्रकारे फक्त झूम करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक फोटोला झूम करून घ्यायचे मित्रांनो, फोटो ॲड करून. ओके, आता एक दाखवत बसतो तर आपला टाइम खूप जाणार आहे. फक्त फोटो रिप्लेस करून झूम करून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटोज ॲड करून घ्या. बाकी यांमध्ये आपण फिल्टर्स वगैरे ॲड करून घेऊ शकतो. मी 2 फिल्टर्स ॲड केले तुम्हाला दाखवतो. फिल्टर्सवरती यायचे मित्रांनो. फिल्टर्सवरती आल्यानंतर काय करायचं आहे, इथे एक तुम्हाला फिल्टर्सवरती फीचर्ड म्हणजे तुम्हाला एक 4K नावाचं फिल्टर बघायला भेटणार आहे. हा फिल्टर ॲड करायचा. फिल्टरची लेंथ 80% ठेवायची. बाकी व्हिडिओची लेंथ व्हिडिओची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. दुसरं एक ॲड करायचं आपल्याला. परत आपल्या फिल्टर्सवरती यायचं मित्रांनो. एक तिथं ब्लॅक लाईट फिक्स नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे, फिल्टर बघायला भेटणार आहे. हा फिल्टर ॲड करायचा. फिल्टरची लेंथ बाकी जास्त का नाही एक 80% ठेवून घ्या. ओके, ते सिम्पली आपला जो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे मित्रांनो. व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. काय करा, बरं एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्या, नाहीतर थोडंफार सेटिंग करून घ्या. 10 पिक्सल ठेवा रेझोल्युशन. बाकी फ्रेम रेट वगैरे तुम्ही तुमच्या ॲकडून सेट करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून द्या. व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचं. व्हिडिओ आतापर्यंत लाईक केलं व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच खूप प्रकारचे जबरदस्त कॉन्टेंट आहे, नक्की बघा. ट्रेंडिंग कॉन्टेंट आहेत, नक्की बघा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की करा मित्रांनो. आपण त्या टॉपिकवरती 100% व्हिडिओ आणूया. तर भेटूया न्यू जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ एक लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर ओके, बाय बाय, टेक केअर.